नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर सेकंडच्या प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे या विषयामध्ये आपण दुसऱ्या युनिटमध्ये प्राईस अँड प्रमोशन 4Pजमधले दुसरा आणि तिसरा पी याचा अभ्यास करतो. पैकी आपण प्राईस याचा अभ्यास संपवलेला आहे. आजपासून आपण प्रमोशन वृद्धीचा अभ्यास या ठिकाणी करतो. तर या वृद्धीच्या अभ्यासामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास करावायचा आहे हे इथून पुढच्या व्याख्यानामध्ये आपल्याला लक्षात येईलच. तरीसुद्धा आपण वृद्धी, त्याचा अर्थ, त्याचं महत्त्व आणि वृद्धीची जी काही साधनं आहेत त्या साधनांचा आपण या ठिकाणी डिटेल अभ्यास करणार आहोत. आणि यामध्ये आपण वृद्धीवर परिणाम करणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांच्या संदर्भात जी तंत्र अवलंबली जातात त्या तंत्राचाही आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहे. आणि त्यानंतर मग वृद्धी मिश्रण हा एक घटक आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळामध्ये विपणन उत्पादक असेल, विपणनकर्ते यांच्याकडं आकर्षक वस्तू, दर्जेदार वस्तू जरी असली, चांगलं पॅकिंग त्याचं असलं किंवा त्याची वाजवी किंमत असेल, योग्य किंमत असेल, चांगली वितरण व्यवस्था असेल, आदर्श असा विक्रेता वर्ग असेल किंवा पुरेशी चांगली जाहिरात त्यांची असली तरीसुद्धा वस्तूंची विक्री होईल किंवा ग्राहक वस्तू घेतीलच याची खात्री देता येत नाही. त्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज या ठिकाणी असते. विक्रय वृत्ती हा अशाच प्रयत्नापैकी एक महत्त्वाचा प्रयत्न असतो आणि तो विपणनकर्त्याला या माध्यमातून करावा लागतो. म्हणून हा 4Pमधला तिसरा पी, प्रमोशन, वृद्धी, या ठिकाणी एक घटक लक्षात घेतलेला आहे. आता विक्रय कला आणि जाहिरात यांना जोडणारा दुवा म्हणून विक्रय वृद्धीकडे पाहिलं जातं. वृद्धी म्हणजे चालना देणं आणि चालना दिल्यामुळं वस्तू ग्राहकाकडून स्वीकारली जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती निर्माण होते आणि विपणनकर्ते वस्तूंची ग्राहकांनी खरेदी करावी म्हणून वस्तू संबंधी ग्राहकांशी एक प्रकारचा संदेशवहन या विक्रय वृद्धीच्या माध्यमातून साधत असतात. ग्राहकांना वस्तू आणि सेवांची माहिती पुरवणं, वस्तूकडे त्यांचं लक्ष वेधणं आणि त्याने वस्तू खरेदी करावी म्हणून त्यांचं मन वळवणं, वस्तू खरेदी करण्यास त्यास प्रत्यक्षात प्रवृत्त करणं, या सर्व प्रयत्नांचा समावेश या विक्रय वृद्धी या घटकामध्ये होतो. आता याच्यानंतर आपण असं लक्षात घेणार आहोत की विपणनाची गाडी सुरू करण्यासाठी वृद्धी हा वाहनाचा स्पार्क प्लग सारखा कार्य करतो. वाहनामध्ये स्पार्क प्लग जो असतो त्या प्लगने तो स्पार्क केल्याशिवाय ती इंजिन सुरू होत नाही, ती गाडी सुरू होत नाही. ग्राहकांना योग्य आणि दर्जेदार वस्तू योग्य किमतीत, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात उपलब्ध असल्याचे स्पार्क त्यांच्यामध्ये निर्माण करून वस्तू खरेदी करण्यास त्यांना प्रवृत्त करतो. यालाच वृद्धी असं म्हटलं जातं. आता वस्तूच्या मागणीवर प्रभाव टाकणारा, मागणीला उत्तेजन देणारा आणि मागणी निर्माण करणाऱ्या सर्व प्रयत्नांचा या वृद्धी घटकामध्ये समाविष्ट होतो. विशिष्ट वस्तूंच्या विशेष उपयोगासंबंधी दिला जाणारा संदेश म्हणजे सुद्धा विक्रय वृद्धी असं म्हटलं जाऊ शकतं. आता वस्तूसंबंधी ग्राहकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणं, ग्राहकांना, वितरकांना किंवा व्यापाऱ्यांना वस्तूच्या गुणधर्माची माहिती देणं, वस्तूचा दर्जा, वैशिष्ट्ये, समाविष्ट घटक, बोधचिन्ह, लेबल असेल इत्यादी संबंधी माहिती पुरवणं हा विक्रय वृद्धीमध्ये भाग अपेक्षित असतो. आता हा जो प्रमोशन शब्द जो आहे तो प्रोमोवर्ब या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ टू मोर फॉरवर्ड किंवा पुश फॉरवर्ड किंवा टू ॲडव्हान्स अँड आयडिया असा घेतला जातो. तर याचा अर्थ काय, तर मोर फॉरवर्ड म्हणजे पुढे जाण्यासाठी, पुश फॉरवर्ड म्हणजे पुढे ढकलण्यासाठी किंवा कल्पना पुढे जाण्यासाठी असा या ठिकाणी होऊ शकतो. कोणत्याही वस्तू उत्पादनाचा हेतू
अंतिम हेतू हा विक्रीचा असतो, कारण त्याची विक्री झाली पाहिजे, त्याचा उपयोग वापर झाला पाहिजे. विक्री व वाढ हे शब्द वेगवेगळे आहेत. विक्रय वृद्धी या दोन शब्दाचे एकत्रीकरण या ठिकाणी आहे. विक्रय वृद्धी म्हणजे विक्री वाढवणे होय. विक्री वाढवण्यासाठी मध्यस्थ विक्रेते ग्राहकांना दिले जाणारे प्रोत्साहन म्हणजे विक्रय वृद्धी असंही म्हणतो आपण. विक्रय वृद्धी एक फॅशन किंवा शैली आहे आणि ती विपणनकर्त्याला अतिशय सोयीची ठरू शकते. विक्रय वृद्धीसाठी जो खर्च केला जातो त्याला खर्च न समजता गुंतवणूक समजली जाते, कारण विक्रय वृद्धीमध्ये चांगला परतावा मिळू शकतो. विक्रय वृद्धीचा मुख्य हेतू वस्तूला मागणी निर्माण करणं हा देखील या ठिकाणी असू शकतो. तर विक्रय वृद्धीची रितसर व्याख्या आपण लक्षात घेऊया. संभाव्य ग्राहकांना वस्तू व सेवांच्या गुणधर्माची माहिती देऊन वस्तूमध्ये काय गुणधर्म आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, त्याचा उपयोग काय आहे, टिकाऊपणा काय, समाविष्ट घटक काय आहेत, ते कशी वापरायची, काळजी घ्यायची, दक्षता काय घ्यायची, सावधानता काय, या सर्व संदर्भातली माहिती त्याला द्यायची आहे आणि ती खरेदी करावी म्हणून त्याचं मन वळवायचं आहे. किंवा ही वस्तू तुम्हाला उपयोगीची आहे, तुमची गरज भागवणार आहे, तुमच्या गरजांचं समाधान करणारे आहे, यासाठी त्याला खरेदी त्यानं करावी म्हणून प्रयत्न करणं म्हणजे वृद्धी होय. आता विक्री वाढवण्यास मदत करणारी कोणतीही कृती किंवा निर्णय म्हणजे विक्रय वृद्धी होय. हा सरळ साधा सोपा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. आता वैयक्तिक विक्री म्हणजे विक्रय वृद्धी म्हणजे वैयक्तिक विक्री असेल, जाहिरात किंवा प्रसिद्धी या व्यतिरिक्त मग सजावट असेल, प्रदर्शन असेल, प्रात्यक्षिक असेल, सामान्य क्रमामध्ये न वापरले जाणारे विक्री प्रयत्न असेल इत्यादी विपणन कार्य सुद्धा होय, की ज्यामध्ये ग्राहकांना खरेदीला उत्तेजन देणं आणि व्यापाऱ्यांची परिणामकारकता वाढवणं हे सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. संभाव्य ग्राहकांच्या ज्या भावना असतात, समजुती असतात, मानसिकता असते, त्यांची वर्तणूक असते, याच्यावर प्रभाव टाकण्याच्या हेतूनं बाजारपेठेमध्ये वस्तू पुरवण्यासाठी केला जाणारा विशेष प्रयत्न हा मसुदाला सुद्धा विक्रय वृद्धी असं म्हटलं जाऊ शकतं. आता वृद्धीचं स्वरूप काय आहे, तर वृद्धीचं स्वरूप जे आहे खूपच व्यापक संकल्पना आहे. वृद्धी केल्यामुळे उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूला मागणी निर्माण होते, अतिरिक्त तयार झालेल्या वस्तूंचा उठाव होतो, विक्रीमध्ये कमालीची वाढ होते आणि प्रत्येक विपणनकर्त्याला वृद्धीसाठी प्रयत्न करावे लागतात हे आपल्याला नाकारून चालणार नाही. किंबहुना ते प्रयत्न सातत्याने बदलावे देखील लागतात. एकच प्रयत्न तोच पुन्हा चालत नाही, बदलाव करावा लागतो. त्याच्यामध्ये वृद्धीसाठी नवनवीन कल्पना असतील, योजना तयार करायच्या असतात. पूर्वीच्या काळी वस्तूंच्या मागणीनंतर वस्तू तयार केल्या जायच्या, त्यामुळे विक्रीसाठी प्रयत्न करावे लागत नव्हते. परंतु सध्या मागणीपूर्व अतिशय मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साहाय्याने वस्तू निर्माण केल्या जातात. मोठाच्या मोठा स्टॉक त्यांचा गोडाऊनमध्ये पडलेला असतो आणि त्या विकण्यासाठी मग विविध प्रकारच्या कल्पना, आयडिया लढवाव्या लागतात, योजना आखाव्या लागतात, नियोजन करावं लागतं. पूर्वी उत्पादक आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध असायचा. आता मात्र उत्पादक आणि ग्राहकामध्ये असंख्य मध्यस्थ आलेत, वितरक आलेत, दलाल निर्माण झालेले आहेत, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि मध्यस्थामार्फत मग वस्तू आणि सेवा ग्राहकापर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामुळे मध्यस्थांची भूमिका यामध्ये महत्त्वाची बनलेली आहे. वृद्धीच्या योजना आखताना त्यांचाही विचार करावा लागतो, कारण पुश करणारे किंवा उत्साह निर्माण करणारे, उत्तेजन निर्माण करणारे ते मध्यस्थच असतात. वस्तूच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ करणे हा वृद्धीचा मुख्य हेतू असतो. तसेच वस्तूबद्दल योग्य माहिती संभाव्य ग्राहकापर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मागणी निर्माण करणं आवश्यक असतं. ग्राहकांच्या खरेदी प्रेरणांना आव्हान देणं हा देखील वृद्धीचा हेतू असू शकतो. आता वृद्धीसाठी विविध प्रकारची साधनं असतात, साधनं वापरली जातात. त्यामध्ये मग वैयक्तिक विक्री असेल, प्रत्यक्ष विपणन असेल, जाहिरात, प्रसिद्धी, जनसंपर्क असेल, या चारही घटकांचा आपण पुढे डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. वैयक्तिक विक्रीमुळे काय होतं, तर विक्रेता आणि ग्राहकांचा समोरासमोर संबंध येतो आणि त्यामुळे मग ग्राहकांची योग्य प्रकारे संवाद साधणं, त्यांच्या प्रश्नांना सुयोग्य शंकांना समाधान करणं, प्रश्नांना उत्तरं देणं हे सहज शक्य होतं. वस्तूंची विक्री होण्याची शक्यता मग यामुळे मोठ्या प्रमाणावरती निर्माण होते. रिॲक्शन पॉईंटपर्यंत आपण जाऊ शकतो. प्रत्यक्ष विपणनामध्ये काय असतं, तर संदेशवहनाद्वारे निवड केलेलं लक्ष्य ग्राहक समूहापर्यंत पोहोचून वस्तू विक्री करण्याचा प्रयत्न केला जातो. ग्राहक संबंध व्यवस्थापनाचा यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर केला जाऊ शकतो. अत्याधुनिक संदेशवहन माध्यमं यासाठी वापरली जातात
आणि जाहिरात आणि प्रसिद्धी याच्यामध्ये काय होतं, तर हा विपणनाचा अतिशय परिणामकारक मार्ग आहे, आपल्याला माहिती आहे. आधुनिक काळामध्ये जाहिरातीशिवाय वस्तू आणि सेवा विक्री करणं केवळ अशक्य आहे. जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी विविध कल्पनासुद्धा वापरलेल्या आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहतो. सोशल मीडिया सुद्धा आजकाल मोठ्या प्रमाणावरती जनसंपर्कासाठी वापरलेला आपण पाहतोय. तर वृद्धीच्या योजना विविध पातळीवर आखल्या जातात. मग त्या ग्राहकांच्यासाठी असतील, वितरकांसाठी असतील, विक्रेत्याचे वर्ग असतो त्यांच्यासाठी असू शकतात. ग्राहकासाठी मग मोफत नमुने असतात, कुपन्स असतात, प्रात्यक्षिक असतात, स्पर्धा असतात, पैसे परत, प्रीमियम ऑफर, किंमत सूट, जादा आधिक्य किंवा परत खरेदी योजना, मोफत प्रशिक्षण, मोफत सेवा, अशा ग्राहकांच्यासाठी योजना विक्रय वृद्धी योजना आखल्या जातात. त्याच्याबद्दलही आपण पुढे डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तर विक्रेत्यासाठी सुद्धा मोफत जाहिरात असेल, खरेदी प्रोत्साहन योजना असेल, किमतीत सूट असेल, प्रीमियम असेल, जादा खरेदी सूट असेल, मोफत वस्तू असेल, भेटवस्तू असेल, मोफत साहित्य असेल किंवा उधारीवर ह्या योजना ग्राहकांच्यासाठी वितरकांच्या मध्यस्थांच्यासाठी असतात. विक्रेत्यांच्यासाठी सुद्धा बोनस असते, स्पर्धा असते, परदेशवारी, सभा, संमेलन, परदेश परिषदा वगैरे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं जाऊ शकतं. तर साधारणतः आपण पाहतो वृद्धीच्या स्वरूपाचा ज्यावेळेला अभ्यास करतो आपण, त्या स्वरूपामध्ये काही घटकांचा अभ्यास होतो. ते घटक आहेत वैयक्तिक विक्री, आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. जाहिरात प्रसिद्धीचा अभ्यास करणार आहोत, जनसंपर्काचा अभ्यास करणार आहोत, विक्री वृद्धी योजना आपण स्वतंत्रपणे पाहणार आहोत. खरेदी केंद्रबिंदू म्हणजे ज्या ठिकाणी खरेदीचं सेंटर असतं त्याला केंद्रबिंदू असं म्हटलेलं आहे. संवेष्टन लेबलिंगचा आपण अभ्यास केलेला आहे, चिन्हांकनाचा अभ्यास केला आहे. प्रत्यक्ष डायरेक्ट मेल केले जातात की आमची वस्तू खरेदी करा, त्याबद्दल माहिती वगैरे. आता मेल आय डी वेगवेगळ्या या फेसबुक वगैरे सगळ्या याच्या माध्यमातून तुमचा सगळा डेटा चोरून घेतलेला असतो. वितरक अभिकर्ते ह्याच्यामध्ये खूप भाग महत्त्वाचा असतो. आपण पुढं डिस्ट्रीब्युशन चॅनल पाहणार आहोत, तिथे त्या ठिकाणी डिटेल अभ्यास आहे. विक्रेता वर्ग, आता आपल्याला माहिती आहे डायरेक्ट विक्रेते ते त्या कंपनीचे असू शकतात, मग ते विपणन करते असतील किंवा उत्पादक कंपनीचे असतात आणि त्यांच्यामार्फत वस्तू विक्रीसाठी प्रयत्न केला जात असतो. ग्राहकांची परिस्थिती हा एक मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे, कारण कोणाला कोणत्या प्रकारची विक्रय योजना आखायची ती त्या ग्राहकांच्या परिस्थितीवरती अवलंबून असते. तशीच बाजारपेठेच्या रचनेवर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे वृद्धीचं स्वरूप ठरवित असताना विपणन करताना या सर्व वरील घटकांचा मोठ्या प्रमाणावरती विचार करावा लागतो. वृद्धीची योजना कोणत्या स्तरावरती, कोणासाठी, कोणत्या वेळेला, किती प्रमाणात, किती कालावधीसाठी तयार करावायची, हा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो. तो विपणनाच्या स्वरूपावरती अवलंबून असतो. तसेच वितरकांसाठी किंवा ग्राहकांसाठी किती प्रमाणात योजना आखावायच्या हा देखील निर्णय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा असतो. आता आपण याच्यामध्ये पाहतो की की वृद्धी जी आहे विक्रीमध्ये वाढ करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण वस्तू उत्पादक मोठ्या प्रमाणावरती तयार करतो, त्याच्यामध्ये खर्च करतो, संसाधनं वापरतो, पैसा गुंतवतो आणि ती वस्तू जर जो वापरणार आहे त्याच्यापर्यंत जाऊन नाही पोचली, त्यानं ती नाही खरेदी केली, त्याचा वापर नाही केला, तर हे सर्व वाया जाण्याची, नुकसान होण्याची मोठ्या प्रमाणावरती शक्यता असते. त्यामुळं वृद्धीच्या काही योजना ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी यासाठी आणि मोठ्या प्रमाणावरती खरेदी करावी. वृद्धी म्हणजे वाढ, प्रमोशन, बढती नव्हे, प्रमोशन. वृद्धी असं म्हटलेलं आहे, वाढ. आज 10 वस्तू विकतात तर उद्या 12 विकायच्या. मग 2 वस्तू विकण्यासाठी आपल्याला जादा काय करावं लागेल, हे याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला अभ्यासायचं आहे. तर आपल्याला एखादा छोटासा वृद्धीवरती व्हिडिओ पाहायला मिळते का, बघूया.
जागो सोने वालों, सुनो मेरी कहानी। आपका स्वागत है। मैं विवेक बिंद्रा, मोटिवेशन स्पीकर और बिजनेस कोच। अमूमन आपने देखा होगा मैं सेल्स पे ज्यादा वीडियोस नहीं बनाए, मैंने थोड़े वीडियोस कम रखे हैं सेल्स पे, क्योंकि मेरा फोकस थोड़ा लीडरशिप फनल में भी प्रॉब्लम सॉल्विंग प्रोडक्ट पे रहता है, पीएसपी फार्मूला। मैं वो पीएसपी फार्मूला पे फोकस इसलिए करता हूं क्योंकि दुनिया के सारे बड़े अच्छे ब्रांड्स जो जमीन से शुरू होकर ऊपर तक गए हैं, फर्श से अर्श तक, ये वो हैं जो प्रॉब्लम सॉल्व करने वाले प्रोडक्ट को तैयार कर देते हैं, सेल्स अपने आप बढ़ जाती है। बहरहाल आज का टॉपिक मैं लूंगा कि वो चार क्या कारण है जिनकी वजह से आप सेल्स में या तो असफल हो गए हैं या बड़ी सफलता हासिल नहीं कर पाए। चाहे आप किसी भी प्रकार की सेल्स कर रहे हैं, आप B2B सेल्स कर रहे हैं, B2C कर रहे हैं या B2B2C कर रहे हैं, इन पे मैं वीडियो पहले भी बना चुका हूं, या आप डायरेक्ट सेलिंग कर रहे हैं या मल्टी लेवल मार्केटिंग की सेल्स कर रहे हैं, या हो सकता है कि हेलो फ्रेंड्स, हमारे चैनल टाइम सेविंग स्टडी में आपका स्वागत है। आज की इस वीडियो में हम पढ़ेंगे सेल्स प्रमोशन के बारे में कि सेल्स प्रमोशन होता क्या है, इसके कैरेक्टरिस्टिक्स, इंपॉर्टेंस एंड मेथड्स क्या है। सो टाइम वेस्ट ना करते हुए स्टार्ट करते हैं। सेल्स प्रमोशन का मतलब नेम से ही क्लियर है कि सेल्स को प्रमोट करना या फिर सेल्स को इंक्रीज करना। जब हम किसी प्रोडक्ट की सेल्स को बढ़ाने के लिए उसी प्रोडक्ट का प्रमोशन करते हैं, उसे हम बोलते हैं सेल्स प्रमोशन। प्रमोशन वर्ड जो है वो प्रोमोवरे से आया है, जिसका मीनिंग है टू मूव फॉरवर्ड, मतलब आगे बढ़ना। ध्यान से समझना, टू मूव फॉरवर्ड मतलब आगे बढ़ना, अपने प्रोडक्ट को आगे लेकर जाना, अपने प्रोडक्ट की जो सेल्स है वो इंक्रीज करना। जब एक कंपनी अपने प्रोडक्ट्स का प्रमोशन करती है और कुछ तरीकों से करती है, उसे हम बोलते हैं सेल्स प्रमोशन। सेल्स प्रमोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स, सेल्स एंड प्रमोशन। की सेल्स प्रमोशन दो वर्ड्स का कॉम्बिनेशन है, सेल्स एंड प्रमोशन। सेल्स प्रमोशन से क्या है, हम मार्केट कैप्चर कर सकते हैं और इससे हमारी सेल्स जो है वो इंक्रीज होती है। मीनिंग देखते हैं सेल्स प्रमोशन का मीनिंग क्या है। सेल्स प्रमोशन इज रेफर टू द प्रमोशनल एक्टिविटीज अदर देन पर्सनल सेलिंग एंड एडवर्टाइजिंग। मतलब कि सेल्स प्रमोशन क्या है, ये एक प्रमोशनल एक्टिविटी है अपने प्रोडक्ट को प्रमोट करने के लिए। हम अपने प्रोडक्ट को प्रमोट करने के लिए एक एक्टिविटी कर रहे हैं, अपने प्रोडक्ट की सेल्स को इंक्रीज करने के लिए। इसमें हम पर्सनल सेलिंग और एडवर्टाइजमेंट के बिना ही अपने प्रोडक्ट की सेल्स जो है इंक्रीज कर सकते हैं। मतलब ये कि इसमें पर्सनल सेलिंग और एडवर्टाइजमेंट इंक्लूड नहीं होती। हम अपने प्रोडक्ट को सेल तो कर रहे हैं कस्टमर को, लेकिन बिना एडवर्टाइजमेंट के, बिना पर्सनल सेलिंग के हमें डोर टू डोर जाकर के अपना प्रोडक्ट नहीं बेचना पड़ रहा, ना हमें एडवर्टाइजमेंट करनी पड़ रही है। तो कैसे हम अपने प्रोडक्ट को बेच रहे हैं कस्टमर को, उनको डिस्काउंट्स देकर, उनको गिफ्ट्स प्रोवाइड कर कर, उनको फ्री सैंपल्स प्रोवाइड करके या फिर उनको कूपन्स प्रोवाइड करके हम अपने प्रोडक्ट की जो डिमांड है वो ज्यादा क्रिएट कर रहे हैं। जो सेल्स प्रमोशन जो है ये क्या है, एक शॉर्ट टर्म टेक्निक है। मतलब पूरा साल डिस्काउंट्स नहीं देती कंपनी किसी भी प्रोडक्ट पर। आपने सुना होगा कि फॉर एग्जांपल एक लिमिटेड टाइम पीरियड ऑफर चल रहा है, सिर्फ फेस्टिवल सीजन में ही कंपनी डिस्काउंट देती है, जैसे कि होली सीजन हो गया, दिवाली फेस्टिवल सीजन हो गया, इन सब पे कंपनी क्या करती है, डिस्काउंट देती है। अब हमने पढ़ा कि सेल्स प्रमोशन क्या होता है। अब नेक्स्ट हम पढ़ेंगे कि इसके ऑब्जेक्टिव्स क्या है सेल्स प्रमोशन के। फर्स्ट ऑब्जेक्टिव इज टू अट्रैक्ट न्यू कस्टमर्स। सेल्स प्रमोशन हम क्यों करते हैं, ताकि ज्यादा से ज्यादा लोग हमारे प्रोडक्ट को परचेज करें। इससे क्या होता है, ज्यादा कस्टमर हमारे प्रोडक्ट के लिए अट्रैक्ट होते हैं जब हम कस्टमर्स को डिस्काउंट्स, फ्री सैंपल्स, गिफ्ट्स या फिर आफ्टर सेल सर्विसेज प्रोवाइड करते हैं। तो कस्टमर क्या है, जल्दी रेडी हो जाते हैं हमारे प्रोडक्ट को परचेज करने के लिए। सेकंड ऑब्जेक्टिव इज टू इंक्रीज बाइंग रिस्पॉन्स। मतलब कि सेल्स प्रमोशन से क्या होता है, सेल्स इंक्रीज होती है। अगर लोग ज्यादा से ज्यादा उस प्रोडक्ट को खरीदेंगे, अगर ज्यादा से ज्यादा लोग डिमांड करेंगे उस प्रोडक्ट के लिए, तो क्या होगा, बायर्स का रिस्पॉन्स भी इंक्रीज होगा। थर्ड ऑब्जेक्टिव इज टू इंक्रीज द सेल एफर्ट ऑफ डीलर।
मतलब हम डीलर के एफर्ट्स भी बढ़ा सकते हैं, मतलब डीलर को भी हेल्प मिलती है प्रोडक्ट को मार्केट में कवर करने के लिए। फोर्थ ऑब्जेक्टिव इज टू क्रिएट ब्रांड इमेज। जब हम डिस्काउंट्स देंगे कस्टमर को या फिर बेटर क्वालिटी के प्रोडक्ट जब हम कस्टमर को प्रोवाइड करते हैं तो उनके मन में क्या होता है, एक ब्रांड को लेकर अच्छी इमेज क्रिएट हो जाती है, वो हमारे लॉयल कस्टमर्स बन जाते हैं और वो हमारा प्रोडक्ट जो है दूसरे स्टोर्स पे भी वही डिमांड करते हैं। फिफ्थ ऑब्जेक्टिव इज टू स्टिमुलेट डिमांड। सिंपल सी बात है, इससे डिमांड भी इंक्रीज होती है। अगर हम अच्छी क्वालिटी के जो गुड्स हैं, प्रोडक्ट्स हैं, अपने कस्टमर को सेल करते हैं, डिस्काउंटेड प्राइस पे करते हैं, 10% ऑफ, 15% ऑफ, तो कस्टमर क्या है, ज्यादा से ज्यादा डिमांड करते हैं हमारे प्रोडक्ट की और हमारी जो सेल्स है वो भी इंक्रीज होती है। सिक्स्थ ऑब्जेक्टिव इज टू इफेक्ट ऑफ सीजन सेल्स एंड टू बूस्ट सेल्स। कई बार ऑफ सीजन होता है और मार्केट क्या है, डाउन चली जाती है या फिर फॉर एग्जांपल मंदी चल रही है, उस टाइम पर भी सेलर अपने प्रोडक्ट की सेल्स को इंक्रीज कर सकता है। कैसे? कस्टमर को लिमिटेड पीरियड डिस्काउंट ऑफर्स देकर या फिर फ्री गिफ्ट, सैंपल्स, डिस्काउंटेड प्राइस पे प्रोडक्ट प्रोवाइड करके क्या है, एक सेलर अपने प्रोडक्ट की सेल्स को बढ़ा सकता है, इंक्रीज कर सकता है। इससे जो सेलर के जो प्रोडक्ट की सेल्स है वो जल्दी बूस्ट हो जाती है, बढ़ जाती है। सेवंथ ऑब्जेक्टिव इज टू रिमूव कस्टमर डिसैटिस्फैक्शन। सिंपल सी बात है, अगर आप अच्छी क्वालिटी के गुड्स जो है अपने कस्टमर को सेल करते हो, प्रोवाइड करते हो, डिस्काउंटेड प्राइस पे करते हो, फॉर एग्जांपल 10% ऑफ, 20% ऑफ, तो कस्टमर जो है वो डिसैटिस्फाइड नहीं होते आपके प्रोडक्ट से। कस्टमर हमेशा सेटिस्फाइड रहते हैं आपके प्रोडक्ट से और वो आपके प्रोडक्ट के लिए एक लॉयल कस्टमर बन जाते हैं और हमेशा अदर स्टोर्स पे भी आपका ही प्रोडक्ट प्रेफर करते हैं परचेज करना। तो इससे क्या है, कस्टमर सेटिस्फाइड रहते हैं और जो है कस्टमर की डिसैटिस्फैक्शन जो है रिमूव हो जाती है। अब हम देखते हैं कि कैरेक्टरिस्टिक्स क्या है सेल्स प्रमोशन के या फिर फीचर्स क्या है सेल्स प्रमोशन के। फर्स्ट इज सेल्स प्रमोशन इंक्रीजेस द सेल ऑफ द प्रोडक्ट। कि सेल्स प्रमोशन से क्या होता है, उस प्रोडक्ट की सेल्स जो है वो इंक्रीज होती है। सेकंड इज दीज आर शॉर्ट टर्म एक्टिविटीज। कि सेल्स प्रमोशन क्या है, ये एक शॉर्ट टर्म एक्टिविटी है। लॉन्ग टाइम पीरियड के लिए हम कस्टमर को कभी भी डिस्काउंट नहीं देते, ये सिर्फ शॉर्ट टाइम पीरियड के लिए हम कस्टमर को डिस्काउंट देते हैं। फॉर एग्जांपल आपने सुना भी होगा, लिमिटेड टाइम पीरियड ऑफर चल रहा है, सिर्फ 10 दिन के लिए ही डिस्काउंट चल रहा है, हमें जल्दी से परचेज करना पड़ेगा उस प्रोडक्ट को। तो क्या है, ये एक शॉर्ट टर्म एक्टिविटी है। थर्ड इज इट डज नॉट इंक्लूड एडवर्टीजमेंट, पर्सनल सेलिंग एंड पब्लिसिटी। ये बोलते हैं कि सेल्स प्रमोशन में एडवर्टीजमेंट इंक्लूड नहीं है, पर्सनल सेलिंग इंक्लूड नहीं है और पब्लिसिटी भी इंक्लूड नहीं है। मतलब हम सेल्स प्रमोशन में अपने प्रोडक्ट को सेल तो कर रहे हैं कस्टमर को, हमारा जो कस्टमर है हमारे प्रोडक्ट को परचेज भी कर रहा है, लेकिन हम उसकी कभी एडवर्टाइजमेंट नहीं कर रहे, पर्सनल सेलिंग नहीं कर रहे, पब्लिसिटी नहीं कर रहे। हम उनको डिस्काउंट्स दे रहे हैं, फ्री गिफ्ट्स प्रोवाइड कर रहे हैं, सैंपल्स प्रोवाइड कर रहे हैं, डेमोस दे रहे हैं। तो इससे क्या है, कस्टमर